सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. संतवाणी. बोला पुंडलिक वरदे. रामकृष्ण हरी. चरित्रे विचित्रे पवित्रे अपारे, मूढा पामरा तारिले सुविचारे. जयाचे कृपेने समाधान चित्ता, नमस्कार माझा गुरु एकनाथा. श्रोते हो, मराठीतील थोर संतकवी श्री कृष्णदयार्णव यांनी या श्लोकात एकनाथ महाराजांना वंदन करताना म्हटलं आहे की त्यांचं चरित्र अतिशय विलक्षण आणि पवित्र आहे. एकनाथ महाराजांच्या उपदेशानं अनेकांचा उद्धार झाला आहे. त्यांच्याच कृपेनं माझ्यासारख्या भक्ताच्या चित्ताला समाधान लाभलं आहे. म्हणूनच त्या गुरु एकनाथांना मी नमस्कार करतो. संत कवयित्री बहिणाबाई यांनी संत कृपा झाली इमारत फळा आली या आपल्या अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी या इमारतीचा पाया रचला. नामदेव महाराजांनी इमारतीचा विस्तार केला. एकनाथ महाराजांनी भागवताचा स्तंभ आधार म्हणून दिला आणि तुकाराम महाराज या इमारतीचा कळस झाले असं म्हटलं आहे. आज आपण ज्यांनी या इमारतीला आधार दिला त्या संत एकनाथ महाराजांच्या चरित्राचं चिंतन करणार आहोत. जुन्या काळातल्या प्रतिष्ठान नगरीमध्ये म्हणजेच आत्ताच्या पैठण गावामध्ये एकनाथ महाराजांचे पूर्वज राहत होते. त्यांचे पणजोबा भानुदास महाराज हे फार मोठे महात्मे होते. आपल्या तपश्चर्येच्या आणि उत्कट भक्तीच्या जोरावर त्यांनी विजयनगरला नेलेल्या पांडुरंगांना पुन्हा पंढरीमध्ये आणून प्रतिष्ठापित केलं. वृंदावनी वेणू ही प्रसिद्ध रचना त्यांनीच लिहिली आहे. भानुदास महाराजांच्या मुलाचं नाव चक्रपाणी आणि त्यांच्या मुलाचं नाव सूर्यनारायण असं होतं. रुक्मिणीबाई ही सूर्यनारायण यांची पत्नी होती. हे उभयता मोठे भगवत भक्त होते. अशा या महान भगवत भक्त कुळामध्ये सूर्यनारायण आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी शके 1450च्या दरम्यान एकनाथ महाराजांचा जन्म झाला. ते लहान असतानाच त्यांच्यावरचं मातृपितृ छत्र हरपलं. पुढे त्यांचं संगोपन त्यांच्या आजी आजोबांनी केलं. एकनाथ महाराजांची बुद्धी फार कुशाग्र होती. बालवयापासूनच त्यांनी उत्तम स्तोत्र श्लोक पाठ केले होते. त्यांची मुंज झाल्यानंतर त्यांनी आपल्या विद्यागुरूकडून रामायण महाभारत पुराणं इत्यादी गोष्टींचं शिक्षण घेतलं. या सर्व धर्मग्रंथांमध्ये सद्गुरूंचं महत्त्व वारंवार वर्णन केलं आहे. भगवंतांची प्राप्ती करून घेण्यासाठी मनुष्य जन्म आहे आणि सद्गुरू कृपेशिवाय भगवत दर्शन होत नाही हे छोट्या एकनाथाला बालवयातच पक्क कळलं होतं. म्हणूनच वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्यांनी आपल्या आजी आजोबांना न सांगता देवगिरी किल्ल्याची वाट धरली. त्यावेळी देवगिरी किल्ल्यावर जनार्दनपंत देशपांडे हे किल्लेदार होते. आपली कर्तव्य चोखपणे पार पाडणारे जनार्दनपंत हे परमार्थातील मोठे अधिकारी सत्पुरुष होते. श्री जनार्दन स्वामींनी बाल एकनाथाची कसून परीक्षा घेतली. त्याची बुद्धिमत्ता परमेश्वर प्राप्तीविषयीची तळमळ त्यांच्या ध्यानी आली. म्हणून त्यांनी एकनाथाला आपल्या इथे राहण्याची परवानगी दिली. त्यांनी एकनाथांना छोट्या छोट्या गोष्टींचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी दिली. एक दिवस आपली सर्व कामं आटोपल्यावर एकनाथांनी त्या दिवशीचा हिशोब लिहायला सुरुवात केली. खर्चाची बेरीज केली आणि शिल्लक रकमेचा पडताळा घेण्यासाठी आपल्याकडील रक्कम मोजली. त्यांच्या असं लक्षात आलं की हिशोबामध्ये एका पैशाचा फरक येत आहे. म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा बेरीज करायला सुरुवात केली. सर्व रक्कम वारंवार तपासली. खूप वेळानंतर त्यांना आपली झालेली चूक लक्षात आली आणि त्यांनी आनंदाने जोरात टाळ्या वाजवल्या. एकनाथ टाळ्या का वाजवतोय हे पाहण्यासाठी जनार्दन स्वामी आले तेव्हा नाथांनी झालेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. ज्याला परमार्थ करायचा आहे त्याचा व्यवहारही तितकाच नेटका असावा लागतो. जो प्रामाणिकपणे आचरण करतो तोच परमार्थिक उपासनेचा अधिकारी असतो असं संत सांगतात.
लहानगा एकनाथ याचप्रमाणे अत्यंत प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य करत आहे हे पाहून श्री जनार्दन स्वामींना खूप आनंद झाला. जनार्दन स्वामी दत्तभक्त होते. त्यामुळे दर गुरुवारी ते कार्यालयीन कामाला सुट्टी देऊन पूर्ण दिवस उपासनेत मग्न राहत असत. एका गुरुवारी देवगिरीवरती शत्रूचा हल्ला झाला. आपल्या सद्गुरूंची ध्यानसमाधी मोडू नये म्हणून एकनाथांनी स्वतःच जनार्दन स्वामींचं चिलखत धारण केलं, त्यांची शस्त्र घेतली आणि किल्ल्यातील सैन्याला बरोबर घेऊन शत्रूवरती तुटून पडले. आपले किल्लेदारच आपल्याबरोबर आहेत अशी कल्पना करत गडावरील सैन्यानं मोठा पराक्रम गाजवला आणि शत्रूचं आक्रमण परतवून लावलं. त्या दिवसाची उपासना पूर्ण झाल्यानंतर जनार्दन स्वामींना हा सर्व प्रकार कळला. त्यांना आपल्या शिष्याचं कौतुक वाटलं. या प्रकारे नाथांनी आपल्या गुरूंची काया वाचा मनोभावे पराकोटीची सेवा केली. त्यांनीच एकनाथी भागवताच्या 12व्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे न करिता सद्गुरू भजन नव्हे भववृक्षाचे छेदन जरी कोटी कोटी साधन आने आन केलिया. म्हणजे सद्गुरू भक्ती सोडून अन्य कितीही साधनं केली तरी परमार्थ सफल होणार नाही. म्हणूनच प्रत्येक साधकाने आपल्या सद्गुरूंची अनन्यतेने सेवा केली पाहिजे. संत एकनाथांनी सद्गुरू सेवेला आपल्या आचरणाने आदर्श घालून दिला. त्या गुरुसेवेवर प्रसन्न होऊन जनार्दन स्वामींनी एकनाथांवर कृपा केली. फाल्गुन वद्य षष्ठी या दिवशी एकनाथांना जनार्दन स्वामींकडून अनुग्रह लाभला. पुढे याच फाल्गुन वद्य षष्ठी या तिथीला सद्गुरू कृपेने त्यांना भगवान श्री दत्तात्रेयांचं साक्षात दर्शन घडलं. तोच अनुभव जणू त्यांनी त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा या आरतीमध्ये शब्दबद्ध केला आहे. श्री सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला श्री भगवंतांचं दर्शन घडलं याची जाणीव एकनाथ महाराजांना कायम होती. म्हणूनच की काय त्यांनी आपल्या प्रत्येक रचनेत आपल्या नावाबरोबर आपल्या सद्गुरूंचं नावसुद्धा जोडलं आहे. श्री जनार्दन स्वामींकडूनच त्यांना श्री ज्ञानेश्वरी, श्रीमद भागवत या सद्ग्रंथांची शिकवण मिळाली. एकनाथ महाराजांना आपल्या सद्गुरूप्रती किती उत्कट भक्ती होती ते त्यांच्या ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो या अभंगातून किंवा गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू या अभंगातून आपल्याला दिसतं. श्रोतेहो, काही काळानंतर जनार्दन स्वामी आपल्या शिष्यांसह तीर्थयात्रेला बाहेर पडले. त्यांच्याबरोबर असलेल्या चंद्रभट नावाच्या विद्वान पंडिताकडे चतुश्लोकी भागवत होतं. नाशिक परिसरात श्रीनाथ महाराजांनी सद्गुरूंच्या आज्ञेनं महर्षी वेदव्यासांनी सांगितलेल्या चतुश्लोकी भागवत या रचनेवर ओवीबद्ध भाष्य लिहिलं. हा त्यांचा पहिला ग्रंथ. हा ग्रंथ लिहिताना स्वतः जनार्दन स्वामी उपस्थित होते. या ग्रंथलेखनानंतर त्यांनी एकनाथांना तीर्थयात्रेला पुढे पाठवलं आणि नंतर पैठणला जाण्याची आज्ञा केली. सद्गुरूंच्या सूचनेप्रमाणे नाथ महाराज तीर्थयात्रा करून पैठणला पुन्हा आपल्या घरी आले. बऱ्याच वर्षांनी घरी आलेल्या आपल्या नातवाला पाहून आजी आजोबांना खूप आनंद झाला. यथावकाश त्यांनी आपल्या या सर्व गुणसंपन्न नातवाचं लग्न करून दिलं. गिरिजाबाई या नाथांच्या पत्नी म्हणून घर सांभाळू लागल्या. या दोघांनी चांगला परमार्थपूरक प्रपंच कसा करावा याचा आदर्श घालून दिला. एकनाथ महाराज आणि गिरिजाबाई यांना गोदावरी, हरिपंडित आणि गंगाबाई अशी 3 मुलं झाली. गोदावरीचा मुलगा म्हणजे मुक्तेश्वर हाही आपल्या आजोबांसारखाच प्रतिभासंपन्न कवी होता. त्यांनी लिहिलेला महाभारत हा मराठी ओवीबद्ध ग्रंथ आजही खूप प्रसिद्ध आहे. गिरिजाबाई या अत्यंत शांत, सुशील आणि दयाशील होत्या. नाथांच्या घरी समाजातल्या सर्वांनाच आश्रय मिळत असे. जर कोणी भुकेलेला रात्री अपरात्री आला तरी त्याला गिरिजाबाई स्वतः स्वयंपाक करून जेवायला घालत असत. घरातील सर्व जबाबदाऱ्या गिरिजाबाईंनी मोठ्या आनंदाने पार पाडल्या आणि घराबाहेरील सर्व कामं नाथांकडील उद्धव यांनी कायमच सांभाळली. एकनाथ महाराजांनी आपल्या घरी हरिकीर्तन करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात असे. एका उत्सवाला स्वतः सद्गुरू श्री जनार्दन स्वामी उपस्थित असल्याची नोंद आहे.
नारदीय कीर्तन पद्धतीत ललित करण्याची पद्धत एकनाथ महाराजांनी सुरू केली असाही संदर्भ काही ठिकाणी मिळतो. उद्धवाच्या विनंतीवरून एकदा एकनाथ महाराजांनी श्रीमद भागवत ग्रंथावर प्रवचन सेवाही केली. दानामध्ये श्रेष्ठ मानलेल्या अन्नदानाचा त्यांनी आमरण पुरस्कार केला. याबरोबर सर्व समाजाला आपल्या रचनांमधून आणि कीर्तन प्रवचनांमधून त्यांनी ज्ञानदानही केलं. त्यामुळे पैठण गावात त्यांची लोकप्रियता वाढू लागली. नाथांचं मोठेपण काही लोकांना बघवलं नाही, त्यातून निंदकही वाढले, पण नाथांनी मोठ्या सहनशीलतेनं या लोकांनाही समज दिली. नाथ भागवत या ग्रंथात 31व्या अध्यायात ते म्हणतात, जे या ग्रंथा आदर करीती अथवा जे का उपेक्षिती, केवळ जे कोणी निंदिती, तेही आम्हा ब्रह्ममूर्ती सद्गुरु कृपे. म्हणजे जे कोणी या ग्रंथाला पूज्य म्हणतात ते, तसंच जे कोणी या ग्रंथाची उपेक्षा करतात, त्याची निंदा करतात, तेही आम्हाला सद्गुरू रूपच आहेत. एका अभंगात श्री नाथ महाराजांनी निंदकांना काशीची उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे काशीला गेल्यावर आपली पापं नष्ट होतात, त्याचप्रमाणे हे निंदक निंदा करून आपली पापं धुवून टाकतात असं ते म्हणतात. निंदक अमुची काशी, अमुची पातके अवघी नाशी. कर्नाटकमध्ये असणाऱ्या एका सावकारानं विठ्ठल रुक्मिणीच्या सुंदर मूर्ती तयार करून घेतल्या. त्या मूर्तींची आपल्या घरी प्रतिष्ठापना व्हावी अशी त्या सावकाराची इच्छा होती. पांडुरंगांनी पाठोपाठ 3 दिवस त्या सावकाराला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की एकनाथ हा माझा अनन्य भक्त पैठण या गावी आहे, मला त्याच्याकडे घेऊन जा. त्या सावकारानं मोठ्या आदरानं या मूर्ती एकनाथ महाराजांकडे आणून दिल्या. नाथांनी भगवंतांच्या इच्छेप्रमाणे त्यांची आपल्या घरी विधिवत स्थापना केली. श्रोतेहो, भगवंत केवळ मूर्तिरूपानेच एकनाथांकडे आले नाहीत, तर प्रत्यक्षही त्यांनी नाथांच्या घरी मनोभावे सेवा केली. आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं, नदी दिव्य गोदातटी निवासी, सदा प्रिय जो सज्जना वैष्णवांसी, जयावर्णिता प्रेम आल्हाद चित्ता, नमस्कार माझा गुरु एकनाथा. श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं जीवनकार्य विलक्षण आहे. त्यांनी अभंग रचनेबरोबरच कीर्तनं, प्रवचनं, भारुडं, गवळणी या सगळ्याद्वारा समाज प्रबोधनाचं मोठं कार्य केलं. या सगळ्याविषयी आपण जाणून घेणार आहोत संतवाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. रामकृष्ण हरी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम संतवाणी. मुक्ताबाई एकनाथ. लेखक धनंजय चितळे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर. सादर करते विवेक वानखडे.